मॉर्निंग गाईज. मी सुजीचा ब्रेड बनवते जो आपण गॅसवर करणार आहे कुकरमध्ये. सो मी ऑलरेडी डव करून ठेवलेला आहे. व्हिडिओ करायला थोडं लेट झालं पण मी तुम्हाला सांगते मेजरमेंट. 1.5 म्हणजे 1 कप आणि हाफ कप असा सुजी घ्यायचा आहे. नंतर 1 टेबलस्पून ईस्ट घालायचं आहे, ड्राय ईस्ट. नंतर सॉल्ट, हाफ टीस्पून घालायचं आहे सॉल्ट. आणि शुगर 2 टेबलस्पून घालायचं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही 1 टेबलस्पून पण घेऊ शकता. 2 टेबलस्पून रेसिपीमध्ये आहे. नंतर हाफ कप वॉटर सांगितलं आहे. हाफ कप वॉटरही सांगितलेलं आहे. नंतर वॉर्म मिल्क याच्यामध्ये करून घेतलं आहे, जे आहे आपलं 3 टेबलस्पून. सो अशा प्रकारे ते आपण डव तयार करून घ्यायचं आहे. आणि डव झाल्यावर तो रेस्ट करायला 10 मिनिट्स मी आता इथे ठेवलेला आहे. हा 10 मिनिट्स रेस्ट करायला ठेवलेला आहे. आणि मग 10 मिनिट्स नंतर आपण जी रेसिपी करणार ती मी रेकॉर्ड करणार आहे तुमच्यासाठी. ड्राय ईस्ट घेतलं आहे, इन्स्टंट ईस्ट पॅकेटमधनं यूज केलं आहे, जेणेकरून तुम्ही एकच पॅकेट ओपन करायचं आहे यूज करण्यासाठी आणि उरलेलं नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फाईन सुजी यूज केली आहे, रवा यूज केलेला आहे. फर्स्ट टाईम करून बघते, बघूया कसा होतो आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण काय करायचं आहे, आता आपण ग्रीस लावलेल्या भांड्यामध्ये त्याला डवला नीड करायचं आहे. सो याच्यात थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे, यामध्ये थोडंसं नीड करायचं आहे. आणि आता परत आपण हे कापड लावून 1 आवर झाकून ठेवायचं आहे. 1 आवरसाठी ठेवायचं आहे. चांगला तो पफी होऊन येणार आहे. ईस्टमुळे काय होईल, तो पफी व्हायला सुरुवात होईल आणि मग पफी झाला की मग आपण त्याचा ब्रेड करायला घ्यायचा आहे. याप्रमाणे आपण ते कापड लावून झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून चांगलं 1 तासाने चांगलं पफी होणार आहे. आता 12:25 झाले आहे, 1:25पर्यंत त्याला ठेवायचं आहे. ओके, आता आपण 1 आवर नंतर झालेलं आहे. तर त्याला पंच करूया असं आणि त्याला रोल करूया. रोल करून लोफचा शेप देऊया. एक कटिंग पॅड घेतलाय, ज्यावर रोल करायचं आहे आपल्याला रोलिंग पिनने. प्रीहीट करायला कुकर ठेवलेला आहे, ज्यामध्ये मी सॉल्ट घातलं आहे आणि कुकी कटरचं स्टँड म्हणून मी उपयोग करून घेते. हे बघा कसं सेट केलेलं आहे कुकर. कुकरमध्ये सॉल्ट घातलेलं आहे आणि कुकी कटर घातलं आहे, ज्याला स्टँड म्हणून यूज करणार आहे. आणि प्रीहीट करायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण याला रोल करून घ्यायचं आहे. यामध्ये याला आपण लोफचा रोल शेप द्यायचा आहे आणि याला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे थोडंसं. बटर हवं असेल तर बटर लावू शकतात किंवा तूप घालू शकतात. मी तूप लावते. बघूया तुपाने कसं होतं ग्रीस. तुपाने ग्रेस करते थोडंसं. आज फर्स्ट टाइम करून बघते, बघूया कसं होतंय. ट्रायल अँड एरर असते प्रत्येक रेसिपी ही. सो याच्यात थोडे चेंजेस करायचे झाले तर पुढच्या वेळेला परत रेकॉर्ड करूया. असं ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हा आपण लोफ ठेवलेला आहे. यानंतर हा लोफ असा ठेवल्यानंतर
परत आपण 30 मिनिट्स रेस्ट करायला ठेवायचं, झाकून ठेवायचं. त्यामुळे मी आता गॅस ऑफ करते आणि हा असा परत 30 मिनिट्स त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे, कारण तो परत पफी होणार आहे. त्यामुळे असं त्याला रेस्ट करायचं ठेवायचं आहे. ओके, 30 मिनिट्स नंतर परत येऊया. ओके, आपण आता प्रीहीट करायला ठेवायचं आहे आपलं कुकर. सॉल्ट आणि कुकी कटर ठेवलं आहे स्टँड म्हणून. कुकी कटर यासाठी यूज केलं आहे कारण माझा जो लोफचा पॅन आहे तो त्यामध्ये फिट होतो. तो जास्त उंचीचा स्टँड नको आहे त्याला, म्हणून छोट्या उंचीचा स्टँडसाठी मी कुकी कटर यूज केला आहे. चला तर आता बघूया डवची काय कंडिशन आहे. आपला एवढा पफी झालेला आहे रोल. आता यावर आपण मिल्क वॉश लावायचं आहे ब्रशने आणि त्याच्यावर आपले सीड्स किंवा ओट्स असतील किंवा सीड्स असतील त्या लावायच्या. आपण आता हे बघा मिल्क वॉश असा वरून लावायचा आहे. मिल्कचं लावण्याचा पर्पज हा असतो की जेणेकरून त्याला एक ब्राउनिश कलर पण यायला मदत होते. हा असं मिल्क वॉश लावायचा आहे आणि त्यावर आपले ओट्स आणि सीड्स जे काय असतील तुमचे ते वर लावायचे. तुमचे पंपकिन सीड्स असतील तर पंपकिन सीड लावायचे, ओट्स असतील तर ओट लावायचे. आणि आता आपण हे गरम झालेले आपल्या या कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि बंद करून कुकर बंद करून जवळजवळ 25 मिनिट्स हा आपण ब्रेड होऊ द्यायचं आहे. 25 मिनिट्स नंतर आपण भेटूया परत. ओके, आपलं आता 25 मिनिट्स झालेले आहेत. गॅस ऑफ केला आहे. हे बघा आपला ब्रेड झालेला आहे. आता याच्यावर गरम गरम असताना थोडं ब्रेड फिरवायचं, बटर फिरवायचं, जेणेकरून तो सॉफ्ट साईडकडे जाणार, कारण तो कडक झालेला असतो. तुम्ही बटर लावलं की काय होतं, तो सॉफ्ट व्हायला सुरुवात होते. आणि थिक बटर फिरवायचं आहे गरम ब्रेडवर. ओके, या प्रकारे आपला हा ब्रेड झालेला आहे. तुम्हाला अजून हवं असेल तर थोडं जास्त बटर लावायचं आहे. आणि आता आपण कापून बघायचं आहे. असा आपला ब्रेड तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर रेसिपी करून बघा आणि गीता US रसोईला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.